गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये सर्वात सुंदर जर मनुष्याच्या जर कोणती संपत्ती असेल ना तर ती कोणती आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, सुगंध देणारी अगरबत्ती आहे ना, जेव्हा ती संपते तेव्हा त्याच्या मागे काय उरतं बरं? त्याच्या मागे आहे ना फक्त राख उरत असते। त्या राखेला परत कधी सुगंध येतो का बरं? कधीच नाही ना। तसंच मनुष्याचं आहे। हा मनुष्य आहे ना, या मनुष्य देहाचं जोपर्यंत जीव आहे ना तोपर्यंत छान जगायला हवं, कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा। भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही। म्हणजे ही जीवनाची जी सांगड आहे ना ती सुंदर बनवून ठेवलेली आहे। म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान द्यायला हवं। पैशाच्या राशीमध्ये झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून जी कमवलेली सोन्यासारखी माणसं आहेत ना, हीच आपली श्रीमंती आहे। नाहीतर काही माणसं बघतो ना आपण, भरपूर श्रीमंती असून सुद्धा माणसामध्ये राहत नाही, मग त्या श्रीमंतीचा काही उपयोग आहे का? समर्थांनी सांगितलंच आहे ना, चुकीचं आहे ना ते चुकीचंच तुम्ही म्हणायला हवं। जोपर्यंत जर समोरच्याची चूक असेल तर आपण त्याला बरोबर म्हटलं तर ते सुद्धा पाप लागत असतं, ते सुद्धा पापाच्या श्रेणीमध्ये पडतं। कधी कधी आपण म्हणतो ना की बघा जे चुकीचं चाललंय ना ते चुकीचंच होऊन द्या, पण आपल्या समोर घडलेली घटना जर जी चुकीची असेल ना तर तिला चुकीचीच म्हणायला हवी। म्हणजे खरं किंवा खोटं हे आपल्या पुढं पुण्य आणि पाप निर्माण करत असतं। म्हणजे बघा, आपण इतिहाससुद्धा पाहू शकतो। भीष्मासारखं वचन पाळण्याची जी माहिती होती ना तो अन्यायच होत आहे ना, हे माहीत असून सुद्धा गांधारीसारखं डोळं झाकण्याची सवय होती। सत्य ओळखून सुद्धा विदुरासारखं हातबळ होण्याची निष्ठा असून सुद्धा कर्णासारखं चुकीच्या बाजूने उभं राहण्याची। म्हणजे हे एवढे तुम्हाला नावं सांगितली ना, यांना चुकी कोणाची होती, खरं काय होतं खोटं काय होतं यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं, तरी सुद्धा यांनी खोट्याचीच बाजू घेतली ना, मग त्यांचा शेवट कसा झाला बरं? या नियती आहे ना सगळ्यांचा हिशोब करत असते, फक्त प्रत्येकानं वाट पाहायला हवी। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्यानं जीवनामध्ये कधी खोट्याची बाजू घेऊ नये। जेव्हा खोट्याची बाजू मनुष्य घेतो ना तेव्हा त्याची अधोगतीच होते। ज्याप्रमाणे कर्णानं दुर्योधनाची बाजू घेतली, दुर्योधना खोटाच होता ना, वाईट अवगुण करून बघा पांडवांच्या मध्ये येत होता, पांडवांना त्रास देत होता। मग ज्याने वाईटाची बाजू घेतली, मग तुम्ही कितीही खरे असा, कितीही कोणत्याही भक्ती मार्गामध्ये निपुण असा, तरी सुद्धा तुमचा शेवट आहे ना तो अधोगतीलाच निर्माण होणार। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपला धर्म वाचेल कधी? जेव्हा आपण खऱ्याला खरं म्हणू, खोट्याला खोटं म्हणू, तेव्हाच धर्म वाचेल ना। नाहीतर आपण महाभारतामध्ये पाहिलं, या सर्वांनी काय केलं बरं? बघा, भीष्मासारखा एवढा बलाढ्य होता तरी सुद्धा त्यांनी खऱ्याला खरं म्हटलं का? हिम्मत झाली नाही। गांधारीने सुद्धा तेच केलं, विदुराने सुद्धा तेच केलं, कर्णाने सुद्धा तेच केलं, मग त्यांचा शेवट मात्र
अधोगतीमध्येच झाला ना. म्हणून अहंकार आहे ना, हा प्रत्येक माणसामध्ये असतो. पण आपली चूक फक्त तोच मान्य करत असतो ज्याला माणसं गमवायची नसतात. आणि आता या कलियुगामध्ये हेच घडतं. या माणसांचा मनुष्य विचार करत नाही, नातेसंबंधांचा विचार करत नाही. हा मनुष्य आहे ना, ज्या ठिकाणी पैसा असतो तिथेच वाकला जातो. नाहीतर आयुष्यामध्ये मनुष्य आहे ना, ज्या वेळेला त्याला पैसा दिसू लागतो ना, त्यावेळेला तो नातीसुद्धा विसरून जातो. हा असा असलेला मनुष्य आहे ना, आपल्या जीवनात कधीही त्याची मैत्री करू नये, कधीही त्याच्या आपल्या जीवनात स्थान देऊ नये. हा मनुष्य आपल्याला सुद्धा अधोगतीला निर्माण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये आपली संगत एवढी श्रेष्ठ असावी ना की समोरच्याने सुद्धा म्हणावं की तू हारलास ना तरीही तुझा विजयच आहे. म्हणजे काय? म्हणजे ही जगाची रीत आहे ना. जगातील सर्वात स्वस्त गोष्ट कोणती आहे बरं? कधी तुम्ही विचार केला आहे का? सर्वात जर स्वस्त गोष्ट असेल ना तर ती आहे सल्ला. तुम्ही एकाकडे मागा, तुम्हाला 1000 जण देणारे भेटतील. आणि जगातली सर्वात महाग गोष्ट कोणती असेल बरं? ती म्हणजे मदत आहे. 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच तुम्हाला सापडेल की तो तुमची मदत करेल. आणि तो सापडेल ना, तो देवाचा मनुष्य असेल, तो देवच असेल. कधी कधी आपण म्हणतो ना की माझ्यावर एवढं संकट पडलं होतं ना की तुम्ही देवासारखे आलात आणि मला मदत केली. म्हणजे त्याच्यामध्ये देवच होता ना, आणि म्हणून त्याने आपल्याला मदत केली ना, हे आपण मान्य करायला हवं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, घर जळाला म्हणून आपण विमा आहे. स्वप्न जळाली तर काय, ढग बरसले तर छत्री आहे. डोळ्यातून अश्रू बरसले तर काय, काटा टोचला तर आपल्याला काढता येतो, पण शब्द टोचले तर काढता येतात का? वाघ आडवा आला ना तर आपल्याला पळता येईल, पण अहंकार आडवा आला ना तर आपलं काय होणार? शरीर आजारी पडलं तर औषधाने बरं करता येईल, पण मन आजारी पडल्या ना तर आपण काय करू शकतो बरं? त्यासाठी आहे ना, माणसानं आयुष्यामध्ये माणसं कमवायला हवी. पण माणसं कमवण्याच्या अगोदर मनुष्य पैसा कमवायला जातो आणि एवढा पैशाच्या अधीन होतं ना की त्याला माणसातला देवच दिसेनासा होतो. मग ती भक्ती घडेल का बरं? समर्थ विचार त्याच्या जीवनामध्ये येतील का? म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे भरलेलं घर आहे ना आणि सुंदर मन आहे, हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं. कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे ना त्यामध्ये खुश असतो. आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार कधी तो मनामध्ये आणत नाही, कधीच तो विचार करत नाही. म्हणून माणसाने माणसामध्ये राहणं म्हणजे सर्वात सुंदर जीवन जगणं. पण मनुष्य मात्र माणसामध्ये आहे का बरं? या मनुष्याचं आहे ना, हे जीवनच दुःखाचं आहे. कारण मनुष्याचं आयुष्य जातो पण तो दुःखांना कवटाळून बसतो. म्हणजे दुःखांना प्रत्येक वेळी भगवंतापुढे एकच मागणी करत असतो, माझं दुःख कमी कर, मला श्रीमंत कर. पण श्रीमंतिक होऊन दुःख कमी होत असतं का बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, त्यावर उपाय सांगितलेले आहेत. जर तुम्हाला जीवनामध्ये दुःख कमी करायचे असतील तर आपली गोपिता आहेत ना, ती जगासमोर आणू नका. आपल्या कुटुंबातल्या गोष्टी आहेत त्या जगासमोर कधीच आणू नका. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ना ज्या प्रत्येकाला सांगायच्या नसतात. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे काही गुपिता असतात, काही स्वप्न असतात, काही संघर्षसुद्धा असतात जे फक्त त्यालाच माहीत असतात. प्रत्येक वेळी आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट इतरांसमोर मांडणं योग्य असतं का बरं? कारण जो समोरचा असतो ना, प्रत्येकजण आपल्याला समजूनच घेईल असं नाही ना. काही लोक आपली माहिती वापरून आपल्याला त्रास देऊ शकतात, तर काही जण आहेत ना आपला गैरफायदासुद्धा घेऊ शकतात. म्हणून काही गोष्टी आहेत ना स्वतःपुरतं मर्यादित ठेवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे ना.
म्हणूनच समाजामध्ये आपली ओळख, आदर, यश आणि शांती टिकवायची असेल ना, तर कोणत्या गोष्टी इतरांसमोर उघड करू नये हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठी स्वप्ने असतात, पण ती प्रत्येकाला सांगितली ना तर लोक तुमच्या स्वप्नांची किल्ली उडवून टाकतात. म्हणून तुम्हाला निराश करू शकतात किंवा तुमच्या यशामध्ये अडथळा सुद्धा निर्माण करू शकतात. काही लोक आहेत ना, तुमच्या यशाचा हेवा करतात आणि नकारात्मकता पसरवतात. त्यामुळं आपल्या ध्येयांबद्दल आहे ना, फक्त योग्य लोकांशी चर्चा करावी आणि जास्तीत जास्त मेहनत करून यश मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं. अनेकदा होतं काय, लोक तुमच्या स्वप्नांना अशक्य म्हणतात, पण स्वतःवर विश्वास ठेवा. जोपर्यंत भगवंत आहे ना, तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आपण महाभारतामध्ये पाहिलं, अर्जुनाच्या सोबत मागे पुढे उभा कोण होता बरं? श्रीकृष्ण स्वारी होते ना. आणि दुसरीकडे कर्ण होता. कर्णाच्या सोबत कोण होता बरं? कर्णाच्या सोबत होता दुर्योधन. म्हणजेच सोबती असणं हे खूप गरजेचं आहे. नुसतंच नावाला मित्र असून काही फायदा आहे का? जरा आपल्यावर संकट पडलं, आपल्या जीवनामध्ये असे काही प्रॉब्लेम झाले, त्यावर जर तो मित्र सोल्युशन काढत नसेल, त्यावर जर तो मित्र आपली मदत करत नसेल, मग त्या मित्राचा काही फायदा आहे का? म्हणून महाभारत काय सांगतं बरं? बघा, एवढे हजारो कौरव होते, तरी सुद्धा त्यांच्यासमोर 5 पांडव भारीच झाले ना. म्हणजे 5 पांडवांच्या केसांना सुद्धा धक्का लागला का बरं? एवढे लाखो संख्य कौरवांचे होते, एवढे लाखो सैनिक कौरवांचे होते, तरी सुद्धा ज्याच्या पुढे मागे उभा भगवंत असतो ना, त्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होतं. जरी दुःख जरी आलं तरी त्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचं काम भगवंत करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या प्रकारे आपल्याला या भक्ती मार्गामध्ये काय सांगितलं आहे बरं? दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं, दुसऱ्याचे जेवढे आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्यावे, हेच आहेत ना पुण्य. बाकी दुसऱ्या काही पुण्य आहे का बरं? म्हणून आपण पाहत होतो की अशा कोणत्या गोष्टी आहेत ना की मनुष्याने त्याच्या मनातच ठेवायला हव्या, तरच तुमचं कोणत्याही समस्येवर विजय निर्माण होत असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ज्या गोष्टी अद्याप घडलेल्या नाहीत ना, त्या इतरांना सांगून नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यापेक्षा शांतपणे प्रयत्न करत राहा. म्हणजे काय बरं? म्हणजे कुटुंबात वेळोवेळी काही समस्या निर्माण होतात, पण त्या बाहेर सांगणं कधीही योग्य ठरतं का बरं? म्हणून कुटुंबामध्ये किती जरी अडचण आली तरी इतरांना सांगत बसू नका. आपल्या जीवनामध्ये दुःख कमी असतं का बरं? पण ज्या दिवसापासून हा समर्थ मार्ग आम्ही निवडला आहे ना, त्या दिवसापासून दुःखाचा शेवटच झालेला आहे. त्या दिवसापासून आमचं जीवन एवढं सुख आणि समाधानी झालेलं आहे ना. भले आमच्याकडे पैसा कमी असेल, पण या मनाला शक्ती आहे ना. समर्थरूपी नाव आम्हाला नदीच्या पल्ल्याड नेत असते. कुठे आम्हाला अडथळा येत नाही. आमच्या कुटुंबाचं सुद्धा व्यवस्थित चालू आहे. मग ही शक्ती आहे ना, ती येते कुठून बरं? ही शक्ती येते उपासनेमधून, ही शक्ती येते श्रवणामधून, ही शक्ती येते कर्मांमधून. मग जीवनाचं सारच जर आपल्याला माहीत असेल, तर मग दुसरी भक्ती वेगळी करण्याची काही गरज आहे का? म्हणून जो कर्माने राहतो ना, त्याच्या जीवनामध्ये सुंदर असं जीवन चालू होतं. त्याचं जीवन आरामदायीसुद्धा असतं, त्याचं जीवन समाधानीसुद्धा असतं. मग आपल्याला कधीतरी आपला मित्र भेटतो, त्याचे दुःख सांगू लागतो, मग आपण म्हणू लागतो की माझं तर जीवन एवढं सुंदर आहे ना, कारण ही समर्थ कृपा आहे. आणि ज्याच्यावर समर्थ कृपा होते ना, त्याच्या जीवनामध्ये समाधानाशिवाय काही दुसरं राहतं का? सुंदर आणि आनंदी जीवन होऊन जातं.
या कलियुगाचा जर विचार केला ना, हा कली एवढा फैलावलेला आहे ना, माणसाचं सुंदर जीवन चालू असताना सुद्धा कधी त्याचा संसार मोडकळीस येतो ना, मनुष्याला कळत सुद्धा नाही. पण जर या कलीला जर हरवायचा असेल तर एक प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग, समर्थ विचार. हे समर्थ विचार जिथे रुजतात ना, हे समर्थ विचार जिथे निर्माण होतात, तिथे कळीचा नामशेष होऊन जातो, तिथे कळी कधीच येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट असू द्या, कितीही मोठमोठे दुःख निर्माण होऊ द्या, पण समर्थ मार्ग जिथे तयार झाला ना, तिथे मोठमोठे दुःखाचे डोंगर सुद्धा बेचिराख होऊन जातात. आता आपण पाहतो की लग्नानंतर मुलींचा संसार आहे ना, बघा जास्त दिवस टिकत नाही. त्याला कारणे काय असतात बरं? कधी कधी आपण पाहतो या मुलींना माहेरची जास्त ओढ असते, माहेरच्यांबद्दल जास्त माया असणं, हे सासरच्या लोकांना नापसंत करणं. म्हणजे काय बरं? बघा, प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपला पहिला जन्म असतो, आणि जेव्हा आपण सासरी जातो ना, जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तुझा तो दुसरा जन्म असतो. म्हणून एक गोष्ट प्रत्येक मुलीने लक्षात घ्यायला हवी की जेव्हा सासरी जातो ना, तेव्हा माहेरचे जास्त गोडवे सासरच्या लोकांसोबत मांडू नका. कारण का बरं? कारण त्यांना अपमान वाटत असतो. जर आपण माहेरचं आणि सासरचं कॉम्पॅरिझन करायला सुरुवात केली तर सासरी आहे ना, आपल्याला काही किंमत राहत नाही, आणि मग आपला संसार आहे ना, तो मोडायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट, कोणीही काही सांगितलं ना की लगेच विश्वास ठेवणं, ही मुलीची सर्वात मोठी चूक आहे. नवऱ्यासोबत भांडणं आणि आपल्या नवऱ्यावर संशय घेणं, या गोष्टी आहेत ना, प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हव्या. कारण सध्याच्या युगामध्ये आहे ना, जास्तीत जास्त लग्नसुद्धा होतात आणि जास्तीत जास्त मुलींचे संसारसुद्धा मोडतात. पण जी मुलगी जर भक्ती मार्गामध्ये असेल, समर्थ विचारांमध्ये असेल ना, तर तिच्या जीवनामध्ये या गोष्टी कधीच घडणार नाही. जरी घडले ना तरी तिची चुकी नसणार आहे, समोरच्याची चुकी असणार. कारण समर्थांनी हे विचार आहेत ना, ही विचार प्रणाली आहे, ही एवढी मजबूत आणि घट्ट केलेली आहे ना, मनाने कधीच नाती तुटणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मुली करते काय बरं? आपल्या नवऱ्याचं कमी कौतुक करते आणि इतर पुरुषांचं जास्त कौतुक करते. बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं ना, जर त्या मुलीनं आपल्या नवऱ्याचं कमी कौतुक केलं आणि समोरचा आपला मित्र असेल त्याच्या समोर जर त्याचं जास्त कौतुक केलं ना, तर आपल्या नवऱ्याला ते चांगलं वाटणार नाही. म्हणून प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपलं लग्न होतं ना, तेव्हा मित्र परिवार तिने कमी करायला हवा. कारण कधी कधी होतं काय की आपण मित्र परिवारामध्ये एवढं गुंतून जातो की नवऱ्याचं आपल्याला लक्षातच येत ना. म्हणजे नवरा आपण दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि मित्रपरिवार पहिल्या स्थानी असतो. मग त्याच्यामध्ये आपला नवरा खुश राहील का बरं? पती पत्नीचं नातं टिकेल का बरं? म्हणून ज्यावेळी लग्न होतं ना, त्यावेळी पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सगळ्यांसमोर पतीला वाईट शब्द बोलणं, कटाक्षानं टाळावं. भरपूर माणसं असतील ना, आपल्या नवऱ्याची इज्जत कमी होईल असे शब्द कधी बोलू नये. म्हणून ह्या संसार तुटतात ना, त्याला हे महत्त्वाचं कारण आहे. आता दुसऱ्या स्त्रियांचं ऐकणं आणि तसंच वागणं, हे सुद्धा मुलीनं कटाक्षानं टाळावं. आपल्या पतीची कमी माहेरच्यांना सांगणं, हे सर्वात मोठं कारण आहे. आणि जेव्हा हे पतीला समजतं ना, तेव्हा त्याला वाईटच वाटणार ना. आता सर्वात मोठं कारण, प्रत्येक मुलीनं कान देऊन ऐका, हे सर्वात मोठं कारण आहे. जे आपल्या पती पत्नीचं नातं तुटण्याचं आहे ना, हे सर्वात मोठं आजपर्यंतचं कारण म्हणजे आपल्या आईच्या सांगण्यावरून वागणं. जर आपण
बघा, जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा मुलीनं आपल्या आईशी 2-2 मिनिटाला फोनवर बोलणं जर एवढं होत असेल ना, तर त्या मुलीचा संसार कधीच टिकणार नाही, तो मोडकळीसच येणार. म्हणून मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जेव्हा आपण सासरी जातो ना तेव्हा मोबाईलपासून थोडं दूर राहायला हवं. आपलं लक्ष आहे ना, आपलं लक्ष सासरच्या माणसांमध्ये गुंतवावं, आपल्या नवऱ्यामध्ये गुंतवावं. जर या सर्व कारणांवर जर आपण विचार केला ना, तर नवरा बायकोची ही संसार आहे, पती पत्नीचं नातं आहे ना, ते कधीच तुटणार नाही. म्हणून मुलीनं जेव्हा लग्न होतं ना, या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या जीवनाचं सोनंच होईल, तुमचा संसार सुखाचा होईल. म्हणून समर्थांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे, ही दुनिया आहे ना, ही भामट्याची दुनिया आहे. कधी तुम्हाला फसवेल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि जेव्हा ही नवनवीन नाती तयार होतात ना, ही नाती आपल्या भल्यासाठी असतात का बरं? बघा, कुठला फेसबुकचा फ्रेंड, कुठला इंस्टाग्रामचा फ्रेंड, कुठला वेगवेगळ्या नेटवर्किंग साईटचा फ्रेंड, तो आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि आपल्याला मोठमोठी स्वप्ने दाखवतो आणि आपल्या आयुष्याची राख रांगोळीच करतो ना. म्हणून या गोष्टींपासून अगोदर मुलींनी वाचायला हवं. जर आपली मुलगी वाचली ना, तर देश वाचला जाईल. म्हणजे या दुनियेमध्ये हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा ना, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं आहे ना, ते तुमच्या सोबत असायला हवं. आणि हे 1000 नात्यांमधलं एक नातं कोणतं आहे बरं? ते नातं आहे म्हणजे पती पत्नीचं. जर पतीचा आपल्या पत्नीवर विश्वास असेल, पत्नीचा आपल्या पतीवर विश्वास असेल, तर समोरच्यानं जग काहीही बोलू द्या, तुमचा संसार कधीच तुटणार नाही. तुमचा संसार आहे ना, फुललेल्या बागेसारखा राहील. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये पती पत्नीचं पटत नसेल, त्यांनी भक्ती मार्गामध्ये नक्कीच यायला हवं. कारण जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो, जेव्हा आपण उपासनेला बसतो, जेव्हा श्रवणाला बसतो, जेव्हा आपण नियमांमध्ये नियम पाळू लागतो ना, कर्मामध्ये राहतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते. आणि ही ऊर्जा असते ना, आपले अडकलेली कामं, आपल्या जीवनामध्ये झालेले अपराध असतील, आपल्या जीवनामध्ये झालेल्या चुका असतील, ते सर्व काही व्यवस्थित करण्याचं काम करतं. ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ना, मनुष्याला दुःखापासून सुखाकडे नेत असते. म्हणून जीवनाचे हे 8 अनोखे सत्य आहेत ना, ते प्रत्येक मनुष्यानं लक्षात ठेवायला हवं. हे सत्य कोणते बरं? म्हणजे भावाची खरी ओळख आहे ना. बघा, आपल्या जीवनामध्ये खऱ्या नात्यांमध्ये कोण कोण असतं बरं? पहिली गोष्ट आपले आई वडील, दुसरी गोष्ट आपला भाऊ, तिसरी गोष्ट आपली बहीण, चौथी गोष्ट आपली मुलं, आपला मित्र, काका, आत्या, मामा, मावशी, हीच आपली नाती आहेत ना. पण ह्या नात्यांना जर खरी झळाली जर द्यायची असेल ना, तर ही नाती कधी ओळखावी बरं? आपल्या भावाची खरी ओळख आहे ना, ती लग्नानंतर कळत असते. आपल्या मुलांची खरी ओळख आहे ती म्हातारपणामध्ये कळते. म्हणजे जेव्हा आई वडील म्हातारे होतात ना, जो मुलगा आपल्या म्हातारपणात आई वडिलांना सांभाळतो, तोच खरा श्रेष्ठ मुलगा आहे. जो भाऊ लग्नानंतर सुद्धा भावासोबत प्रेमाचं नातं ठेवतो, तोच खरा भाऊ आहे ना. पत्नीची खरी ओळख असते नवऱ्याच्या गरिबीमध्ये चांगलं राहणं. काही पत्नी आपण पाहत असतो, जोपर्यंत नवऱ्याकडे धनसंपत्ती आहे ना, तोपर्यंत त्याच्याशी व्यवस्थित राहतात. पण जेव्हा पतीच्या आयुष्यामध्ये गरिबी येते, तेव्हा पतीची साथ सोडून देतात. मग ही अशी नाती काही कामाची असतात का? काहीच कामाची नाही ना. तुम्ही नवऱ्याच्या आयुष्यामध्ये गरिबी असेल तरीसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये गोड निर्णय करून गोड आयुष्य जगायला हवं. पण अशी पत्नी करते का बरं?
म्हणून हे पत्नीला सुद्धा कळायला हवं. आणि खरी नवऱ्याची खरी ओळख असते ना, ती पत्नीच्या आजारामध्ये कळते. कधी कधी बघा, पत्नी जेव्हा आजारी पडते तेव्हा नवऱ्यानं आपली खरी ओळख, आपली खरी संपत्ती आहे ना, ती आपली पत्नीच आहे ना, म्हणून तिला आजारामध्ये कधी एकटीला सोडू नये. मित्राची खरी ओळख असते, ती खरी ओळख संकटामध्ये कळत असते. जेव्हा आपल्यावर काही संकट येतं ना, बघा कधीतरी तुम्ही विचार करा, एखाद्या मित्राला तुम्ही फोन करा. तुमच्या या मोबाईलच्या लिस्टमध्ये आहेत ना, निदान 1000 मित्र असतील. 1000 मित्रांना फोन करा आणि प्रत्येकाला सांगा मला अर्जंटली 5000 रुपये हवे आहेत. किती जर मित्र देतात ना, आणि मग या कमेंटमध्ये सांगा की किती मित्रांनी हो म्हटलं. म्हणून मित्राची ओळख आहे ना, ती संकटामध्ये कळत असते. काका आत्याची खरी ओळख आहे ना, ती वडील गेल्यावर कळते. जेव्हा आपला पूर्ण संसार उघड्यावर पडत असतो तेव्हा आपल्याला कोणाची तरी मदत हवी असते, आणि ह्या नात्यांची ओळख आहे ना तेव्हाच कळते. मामा मावशीची खरी ओळख आहे ना, ती आई गेल्यावर कळत असते. म्हणजे ही सर्व नाती आहेत ना, श्रीमंत झाल्यावर कळतं. कारण सगळी परिस्थितीनुसार आणि वेळ पाहून बदलत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनाचं खरं सोनं आहे ना, जीवनाचं खरी संपत्ती आहे, ती खरी संपत्ती आहे ती म्हणजे भक्तिमार्ग आहे, आपले कर्म आहेत. ही सर्व नाती आहेत ना, बघा भरपूर जणांना अनुभवसुद्धा आलेला असेल की आपली जिवलग नाती आहेत ना, ती सुद्धा संकट आल्यावर उपयोगी पडत नाही. मग त्या नात्यांचा काही उपयोग आहे का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो तुम्हाला अत्यंत कठीण काळामध्ये मदत करतो, अत्यंत संकट काळामध्ये मदत करणारं नातं ते म्हणजे भगवंताचं आणि भक्ताचं आहे. तो तुम्हाला कधीच एकट्याला सोडत नाही, नितांत तुमच्या सोबत असतो, तुमच्या पुढे असतो, तुमच्या मागे असतो. म्हणजे सर्वत्र जर कुणावर जर विश्वास ठेवायचा असेल ना, या जगामध्ये भगवंतासारखा दुसरा कुणीच नाही. कारण या जगामध्ये जर तुम्हाला डोळे झाकून जर कुणावर विश्वास ठेवायचा असेल ना, पहिला म्हणजे आपले आई वडील आणि दुसरा म्हणजे भगवंत. या दोघांवर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता, तुम्हाला कधीच धोका मिळणार नाही. म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे ना, ते सत्याची कास धरा, असत्याला सोडून द्या. कारण जगामध्ये किती जरी खोट्याचं जरी जग झालं ना, तरी जग हे सत्यावरच चालू राहतं आणि सत्याचाच विजय होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.